सभापती महोदय, मी मुंबईकरच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि मूलभूत अधिकारांशी संबंधित पाणी पुरवठ्याचा प्रश्न या लक्षवेधी सूचनाद्वारे सभागृहात निर्देशन आणून देतो। सभापती महोदय, मुंबई शहरात आणि उपनगरात बोलायला सांगितलं जे पाणीची सप्लाय आहे ते 4665 दशलक्ष हे पाणी मुंबईची मागणी आहे आणि आता सुमारे फक्त 4100 दशलक्ष 4100 MLD पाणी मुंबईला आता येत आहे आणि कमतरता किती आहे? 565 दशलक्ष। इतका कमी पाणी पुरवठा होत आहे। आणि हे का पाणी पुरवठा कमी होत आहे? आज आपण हे बोलू शकतो की जितके तलाव आहे, जे कॅचमेंट एरिया आहे, तिथे पाणी पडत नाही। तिथे आता 7% 8% पाणीचा साठा राहिलेला आहे। परंतु जे टेकडीचा भाग आहे तिथे पाणीच नाही। आज जे पाणी पुरवठा कमी होत आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये मोठे अनधिकृत कनेक्शन्स आहे। जे अनधिकृत कनेक्शन्स वारंवार ह्या सभागृहात लक्षवेधीतून मांडल्या गेलेला आहे, परंतु आजपर्यंत जे अनधिकृत कनेक्शन्स आहे त्याचं नाव सांगितलं गेलेलं आहे सभागृहात। मालवणीला आहे, कुर्लेला आहे, मानकुरला, गोंडीला अनथराइज गॅरेजेस आहेत। अनथराइज गॅरेजेस मध्ये गाड्या धुतात आणि ते गाडी धुतात, हजार लिटर पाणी वाया जातात। आणि अनथराइज कनेक्शन जे मुंबईकर जनता, हा मुंबईची आर्थिक राजधानी आहे। हा मुंबईकर जे मुंबईकर आहेत 4.25 लाख पाण्याच्या कनेक्शन्स आहेत, मीटर्स आहेत। ते मीटरचा हजारो लोक दररोज ते कर भरतात। आणि जे अनथराइज कनेक्शन्स आहेत, अनथराइज कनेक्शन मध्ये गॅरेजेस आहेत, अनथराइज हॉटेल्स आहेत। मी 2025 ला एक लक्षवेधी इथे आणला होता की LBS ते साकीनगा पर्यंत अनथराइज हॉटेल्स उभे झालेले आहेत। ते गॅरेजेस होते, ते भंगारचे दुकान होते, तिथे त्यांनी हॉटेल्स बांधले आणि सर्व हॉटेलमध्ये अनथराइज कनेक्शन आहे। ते बिल्डिंग प्रपोजल से पास झालेलाच नाही, तर मीटरचा संबंध येत नाही, तर त्याला डिमॉलिश करा। ते डिमॉलिश तर झाला नाही, तर त्याच्या पाणीचा आणि वीजचा कनेक्शन तर कापा। तर उत्तर येतो की ते कापलेलं आहे, परंतु जर कापला तरी पण आजपर्यंत हॉटेल चालत आहे। तर माझा आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाला निवेदन आहे, प्रश्न तर आहेच, निवेदन आहे की जे अनधिकृत हॉटेल्स आणि अनधिकृत जे गॅरेजेस आहे, ज्याच्यामध्ये अनधिकृत जोडजोडणी झालेली आहे, अनथराइज वॉटर कनेक्शन घेतलेलं आहे, त्याला संपूर्ण रीती जर हे केलं नाही। माझा एक प्रश्न आहे की उत्तर मध्ये याला टेकडी भागात पाणी जात नाही, मलबार हिलला पाणी बरोबर जात आहे, आमच्या कुरारला गणेश टेकडी आहे, शिव टेकडी आहे,
तिथे पाणी जात नाही का? त्याचं नाव हिल नाही, त्याचं नाव टेकडी आहे, याच्यासाठी पाणी जात नाही. तिथे कोकणचे गरीब माणसं राहतात, मराठी माणसं राहतात, त्यांना पाणी नाही. मी श्रीमंत लोकांना पाणी जात आहे त्याच्याबद्दल माझा विरोध नाही, परंतु हे अनधिकृत जे लोक आहे, जे पाणी पळवत आहे, जे हक्काचं पाणी मुंबईकर जनताचा हक्काचं पाणी आहे, ते हक्काचं पाणी त्यांच्यावर त्यांची अनथराईज जे जल जोडणी आहे, जे गॅरेजेस आणि LBS या मालवणी या मानखुर्द मध्ये जे हॉटेल्स बांधलेले आहेत, अनथराईज हॉटेल, त्यांचा कट करणार काय? मंत्री महोदय. सभापती महोदय, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भातसा, अप्पर वैतरणा, तानसा, मोडकसागर, वैद्य वैतरणा, विहार, तुलसी या भागातनं आपल्याला पाणी मिळतं. किती MLT मिळतं यातच स्वतः सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी पाण्यामधली तूट किती आहे हे देखील सांगितलेलं आहे आणि याचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे की असे अनधिकृत कनेक्शन्स काही ठिकाणी जोडली गेलेली आहेत आणि ती जोडली गेलेली असल्यामुळं हा पाण्याचा तुटवडा होतो असं सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे. परंतु या संदर्भामध्ये एक माधवराव चित्रे समिती देखील गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीनं ज्या शिफारस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गारगाई धरण प्रकल्प 440 MLDचा जो आहे तो देखील 2030 पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानंतर मालाड मनोरीमध्ये निःक्षारीकरण प्रकल्प म्हणजे खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यामध्ये रूपांतर करून ते पिण्याचं पाणी म्हणून वापरणं, हा प्रकल्प देखील अतिशय चांगला प्रकल्प 400 MLDचा 4 वर्षामध्ये पूर्ण करण्याची 4 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतो. अंधेरी वर्सोवा येथे निःक्षारीकरण 200 MLDचा प्रकल्प आहे, तो देखील पूर्ण आम्ही करणार आहोत आणि भविष्यामध्ये दमणगंगा पिंपळ नदीजोड प्रकल्प जो आहे तो टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचं देखील नियोजन महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचं आहे. परंतु आता जे अनधिकृत जोडणीच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मुद्दा मांडला, त्याच्यामध्ये अनधिकृत जोडण्या 2026 जानेवारी ते 2026 जून पर्यंत हे 2257 नळ जोडण्या ह्या खंडित करण्यात आलेल्या आहेत. कुर्ला असेल, साकीनाका असेल, मानखुर्द, गोवेंडी, कलिना, मालवणी या ठिकाणी गॅरेज वाहने ज्याचा उल्लेख केला ते 47 ठिकाणी ही नळ जोडण्या खंडित करण्याचा कारवाईचा बडगा उघडण्यात आलेला होता. परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की अशा अनेक ठिकाणी नळ जोडण्या ह्या अनधिकृत आहेत आणि म्हणून याचा पुन्हा एकदा फार मोठ्या पद्धतीनं 90 दिवसामध्ये ड्राईव्ह घेतला जाईल आणि जिथं जिथं अनधिकृत जोडण्या आहेत ते तोडण्याचे आदेश आजच दिले जातील आणि ते तोडाव्यात अशी भूमिका महानगरपालिकेची असेल. प्रवीण भाऊ. सभापती महोदय, हा मुंबईतील अनधिकृत पाणी चोरी संदर्भाची महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि केवळ हा अनधिकृत नळ जोडणीचा विषय नाही आहे, तर पाण्याच्या माध्यमातून मुंबईत निर्माण झालेलं जे नेक्सस आहे मंत्री महोदय, ते मोडून काढण्याचा हा विषय आहे. या निमित्तानं आपण त्या ठिकाणी सांगितलं की अनधिकृत याचा रिव्ह्यू घेऊन कारवाई करणार आहात. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे आणि ही कशी पद्धत आहे मुंबईला सर्वश्रुत आहे. माझ्या 2 गोष्टींची या ठिकाणी मला आपल्याकडून विनंती आहे की नवे टावर उभे राहतात वेगवेगळ्या प्रकारचे. आमच्या राजवंशिंगजींनी सांगितलं ते खरं आहे की एका बाजूला उच्चभ्रू वस्तू असते, त्यांच्याकडे टावर झाले 100 माळ्याचे, त्यांना पाणी मिळतं. परंतु आज त्या टेकड्या त्यांनी मागाशी उल्लेख केला तसं माझ्याकडे काजूपाडा टेकडी आहे, रावळपाडा टेकडी आहे, आमचे देवीपाडा टेकडी आहे. इकडे पाण्याचं त्या ठिकाणी वर चढवायचं पाणी असेल की प्रॉब्लेम होतो. ह्या मला वाटतं विसंगती आहे. समान आपण बोलतो सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, तर मला वाटतं टेकड्यांवर राहणाऱ्या झोपडपट्टीतल्या लोकांना पण न्याय मिळाला पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी काय भूमिका घेणार? आणि नवीन जेव्हा मंत्री महोदय इमारती उभ्या होतात त्यावेळेला पाण्याची उपलब्धता आपण बघत असू. त्यांचा प्लॅन जेव्हा अप्रुव्हल होतो त्यावेळेला त्या बिल्डिंगमध्ये किती लोक राहायला येणार, त्यांना पाणी किती लागतं, मग त्यांना लागणारं पाणी आणि तिथे असणाऱ्या वसाहतीतील लोकांच्या पाण्यावर काय परिणाम होणार याचा काय आपण अभ्यास करतो की नाही? आणि जर समजा पाणीच उपलब्ध नसेल आणि आणखी ते टावरच्या टावर उभे राहणार असतील तर त्या ठिकाणी आहे त्या लोकांना पण पाणी मिळणार नाही आणि नवीन बांधकाम केलेल्या इमारती लोकांचा पण पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची काही सिस्टीम आहे का अप्रुव्हल देताना? नसेल तर अंतर्भाव आपण करणार आहात का, हा दुसरा प्रश्न. आणि मंत्री महोदय,
मुंबईला पाणी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. जे मुंबईची तुळशी धरण असतील, विहार लेक असेल, या सगळ्यातना पाणी पुरवठा होतो. बाकीचा भातसा इकडून येतो. मी एक प्रस्तावित केलं काही वर्षापूर्वी. मी विधानसभेचा आमदार असताना दहिसर चेकनाक्याजवळ वनजमीन आहे. त्या वनजमिनीवर काही MLD पाणी त्या ठिकाणी दादा तिकडे ते दादांना माहित आहे, कारण दादांचा अविनाश वगैरे तिकडे राहतात. दादा चेकनाक्याच्या इथे वर जिथे आपण वनजमीन चढतो ते फार मोठं धरण होऊ शकतं. एकदा माझी विनंती आहे, योगायोगानं आपण सभागृहात आहात, आपण व्हिजिट करा आणि वनजमिनीवर धरण करायला काही प्रॉब्लेम नाही. ते पाणी दादा जर केलं तर कांदिवली, बोरिवली, दहिसर आणि तो चेकनाक्याचा परिसर हा मुंबईवर येणारा हा ड्रिंकिंग वॉटर होऊ शकतो. अशोकवनच्या वरती डोंगरावर पहिले बंगले वगैरे होते, ते मी जाऊन बघून मोठा दादा खोलगट अशा प्रकारचा विस्तीर्ण परिसर आहे. तर मला वाटतं आपण त्या ठिकाणी वनमंत्री म्हणून ती जागा आपल्या खात्याची आहे आणि पाटबंधारे राज्यमंत्र्यांची मी व्हिजिटही केली होती. तर आपण अशा प्रकारे हे धरण होऊ शकतं का? वनजमिनीची जागा दादा उपलब्ध करून देतील, आम्हाला विश्वास आहे, कारण ते पाणी सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. तर अशा प्रकारची एकतर आपण व्हिजिट करणार असाल तर व्हिजिट केलं तर उत्तम आहे. आपण नगरविकास आणि वनमंत्री यांनी त्या ठिकाणी व्हिजिट करावी पाटबंधारे खात्यासहित. तर तशा प्रकारचा निर्णय घेण्यासंदर्भात आपण काय भूमिका घेणार, अशा प्रकारचा मंत्री महोदय या ठिकाणी प्रश्न आहे. सन्मान्य सभापती महोदय, प्रवीण दरेकर साहेबांनी पाण्याच्या तुथोड्याबाबत जी भूमिका या ठिकाणी मांडली. मगाशीच सांगितलं की माधव चित्रे समितीने जे जे काही पर्याय सुचवलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने आणि महानगरपालिकेने घेतलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की गारगाई धरण प्रकल्प असेल किंवा निःक्षारीकरणाचे 2 प्रकल्प असतील, दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प असेल, हे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा निर्णय देखील शासन आणि महानगरपालिका घेते. सन्मान्य सदस्यांनी आताच गणेश नाईक साहेबांना जी विनंती केलेली आहे की वन खात्याच्या जमिनीवर सर्वे करून एखादं धरण जर बांधता आलं आणि त्याचा पाणीपुरवठा जर मुंबई महानगरपालिकेला करता आला, शेवटी याची संपूर्ण पडताळणी करावी लागेल. त्याच्यासाठी वन खात्याच्या देखील परवानग्या घ्यायला लागतील. त्याच्यामुळे जो मुद्दा इथं प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलेला आहे त्याच्यावर सकारात्मक नक्की विचार करू. परंतु हे सगळं करत असताना भविष्यामध्ये पाणी टंचाई होणार नाही ही भूमिका देखील महानगरपालिकेने घेतलेली आहे. त्याला पर्याय देखील शोधलेले आहेत आणि नळ जोडणीच्या बाबतीमध्ये जे मगाशी मी सांगितलं की जिथं जिथं अनधिकृत नळ जोडण्या आहेत त्या तपासून त्या तोडण्याचे आदेश देखील दिले जातात. सुनील शिंदे. सभापती महोदय, एक प्रश्नाचं मला उत्तर आलं नाही. सुनील भाई. नवीन इमारती उभ्या राहिल्या की तिथे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तर नव्या इमारतीला महापालिकेने अप्रुव्हल देताना तुम्ही काय पाण्याची उपलब्धता वगैरे तपासतो की नाही आपण? नाहीतर नवीन टावर उभे राहिले की तिथे असणारी झोपडपट्टी, मध्यमवर्गीय वसाहती यांचंच पाणी काढून त्यांना देता. तुम्ही नवीन पाण्याची काय उपलब्धता करत नाही आणि त्याच्यामुळे हा इम्बॅलन्स कधीच मंत्री महोदय संपणार नाही. तर अशा प्रकारचं काही अप्रुव्हल देताना अंतर्भाव आहे का? टॉवर बांधत असताना किंवा घर बांधत असताना प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आणि त्या पद्धतीनं प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था ही जबाबदारी पार पाडत असते. परंतु सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं की टेकडीवरची झोपडी असू दे किंवा टॉवर मधला 100वा मजला असू दे, दोन्ही ठिकाणी पाणी मिळणं आवश्यक आहे आणि काही ठिकाणी हे पाणी मिळत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. मग काही प्रेशरची कारणं सांगितली जातात किंवा अन्य काही टंचाईची कारणं सांगितली जातात आणि त्याच्यामुळे दरेकर साहेब, गरीबातल्या गरीब माणसाला देखील पाणी मिळालं पाहिजे ही 100% शासनाची आणि महानगरपालिकेची भूमिका असली पाहिजे. त्याच्यासाठीच आपण माधव चित्रे समिती स्थापन केली. माधव चित्रे समितीनं जे जे काही पर्याय सुचवलेत ते आपण पाणी टंचाई दूर करण्यासाठीच महानगरपालिकेमार्फत राबवतोय. परंतु मगाशी जसं मी सांगितलं की टॉवरच्या 100व्या मजल्यावरच्या माणसाला देखील पाणी मिळालं पाहिजे आणि गरीबातल्या गरीब माणसाला देखील पाणी मिळालं पाहिजे. मला जी अधिकची माहिती आहे, योगेश कदम साहेब माझ्या बाजूला बसलेले आहेत, पण त्यांच्या टॉवरला देखील पाणी मिळत नाही हे देखील मी आत्ताच माहिती काढलेली आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की गरिबांच्या झोपडीपासून, टेकडीपासून ते टॉवर मधल्या प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे. आपण ही पण मला अधिकची माहिती मिळालेली आहे की योगेशजींचा टॉवर हा अनिल परब साहेबांच्या मित्रांना बांधलेला असल्यामुळे तो अधिकृत आहे. चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. परंतु सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. सुनील भाई. मंत्री महोदय, हे उत्तर बरोबर. उत्तर नाही आलं बरोबर. त्यांचं उत्तर प्रश्न. माझा प्रश्न असा आहे, नवीन इमारतीला आपण परवानगी देतो त्यावेळेला पाण्याची उपलब्धता आहे का? अशा प्रकारचा महापालिकेत परवानगी देताना काय त्यात अंतर्भाव आहे का?
आणि नसेल पाणी उपलब्ध तर त्या संदर्भात पाणी कसं उपलब्ध करणार सीसी कसे देतो. कारण इमारत तुम्ही परवानग्या देता, टावर उभे राहिलेत आणि पाण्यासाठी आता जर मंत्री महोदयांच्या बिल्डिंग मध्ये पाणी पोचत नसेल तर याचा अर्थ आपण काळजी घेतली नाही टावर होताना. तर माझा स्पेसिफिक मंत्री महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, अप्रुव्हल जे महापालिके देते त्यावेळेला अशा प्रकारचं काही अंतर्भाव आहे का? असेल तर काय आहे, नसेल तर करणार आहात का? नाही, मी मगाशी सांगितलं की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची, मग ती ग्रामपंचायत असू दे, पंचायत समिती असू दे, नाही, जिल्हा नाही. परिषद असू दे, तर त्याचा मुद्दा तसा मी सांगतो नाही. ना. त्या- नाही, मी सांगतो ना. आणि असं त्यांना मी सांगतो ना याचं होतं साहेब, एखादी इमारत बांधत असताना ती पाणी देण्याची जबाबदारी ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे, ती आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्यामुळं परमिशन देत असताना त्या बिल्डिंगला किंवा त्या फ्लॅट्सना किती पाणी लागणार आहे याचं कॅल्क्युलेशन महानगरपालिका करतच असते. त्याच्यामुळे त्याच्यानंतर जर ते पाणी देऊ शकले नाहीत तर त्याला पर्याय शोधला पाहिजे, म्हणूनच आपण हे पर्याय सगळे निर्माण केलेले आहेत. त्याच्यामुळे कुठचीही बिल्डिंग बांधताना कुणीही जरी, म्हणजे मी ज्या ग्रामीण भागात येतो त्या ग्रामीण भागामध्ये देखील घर बांधताना पाण्याची व्यवस्था ही स्थानिक स्वराज्य संस्थेला करावी लागते. आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थेला असं वाटलं की त्या घराला मी पाणी देऊ शकत नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेने तो निर्णय घ्यावा. शिंदे सभापती महोदय, मुंबई शहरामध्ये खरं म्हणजे आता पावसामुळेच धरणं आटलेली आहेत आणि मुंबईकर तसं संयम बाळगून आहे. त्यांनाही माहिती आहे की पावसामुळे सध्या पाण्याची समस्या भेडसावते. अशा वेळेला या अपुऱ्या पाणी पुरवठ्याबद्दल, पाणी चोरीबद्दल या ठिकाणी ही लक्षवेधी सन्माननीय राजहंस यांनी मांडलेली आहे. महापालिकेपासून मी त्यांना बघतो की पाणी प्रश्नावर ते कसे तळमळीने बोलतात. यात उत्तरामध्येच आपण कबूल केलं की आपल्याला 565 MLD पाणी या ठिकाणी कमी मिळते आणि त्याची कारणं शोधण्यासाठी आज या ठिकाणी ही लक्षवेधी आलेली. सन्माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये या संदर्भाने आम्ही भविष्यात काय उपाययोजना करतोय, कशी पाणी पुरवठा मुंबईला अधिक मिळण्यासाठी काय काय करतोय, ह्या सगळ्या योजना या ठिकाणी सांगितल्या. खरं म्हणजे हे सगळं भविष्यातील आहे, परंतु आता सद्यस्थितीत त्यांनी हेही मान्य केलं की पाणी चोरी ही होते आणि पाणी चोरी करण्यास कशी होते या बाबतीत आम्ही निश्चितच त्या ठिकाणी यंत्रणा लावू. परंतु या ठिकाणी पाणी चोरीची यंत्रणा ही तशी सगळ्यांसमोर अगदी समोर प्रेझेंट असते. महानगरपालिकेच्या समोर असते, पोलीस अधिकाऱ्यांसमोर असते. मग महानगरपालिकेच्या वरचा एखादा आणि अधिकृत ज्याच्याकडे प्लंबिंगचं लायसन्स आहे तो प्लंबर असेल किंवा स्थानिक त्या वस्तीमध्ये एखादा प्लंबर आहे तो प्लंबर असेल, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ही कामं होत असतात. माझा प्रश्न असा आहे, आपण इथे एफ आय आर नोंदण्याची आपल्याकडे प्रोव्हिजन आहे, परंतु FIR ची प्रोव्हिजन एवढी त्याच्यामध्ये हे आहे, त्याची भीतीच नाही त्या FIR ची. आज आपण एखादं बांधकाम तोडलं, अनधिकृत बांधकाम आहे ते तोडलं किंवा सापडलं तर त्याचा जबाबदार तुम्ही सहाय्यक आयुक्त आणि अधिकाऱ्यांना धरता. मग याच्यामध्ये केवळ FIR दाखल करता आणि मग कोण संबंधित असेल त्याच्यावर केस होईल, त्याला अरेस्ट होईल, हा प्रश्न नंतरचा आहे. पाणी चोरीच्या संदर्भाने जर पाणी चोरी करताना आढळला तर त्याच्यासोबत त्या तिकडच्या प्रशासनातील अधिकारी का दोषी असू शकत नाही. ज्यावेळेला ह्या सगळ्या दोन्ही गोष्टीचा आपण कुठेतरी एकत्ररित्या कुठे निर्णय होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने थांबेल. त्याच्यामुळे माझा असा प्रश्न आहे की ह्या संदर्भाने अधिकाऱ्यांसहित संबंधित जो चोरी करणारा जी कोण व्यक्ती असेल, यंत्रणा असेल, यांच्यावरती FIR मध्ये जी प्रोव्हिजन ते अधिक कडक करून दोघांनाही दोषी धरून त्यांच्यावरती FIR दाखल करणार का. एक नंबर 2 असं आहे की या ठिकाणी आता आपण तफावत बघतो की खालच्या आम्हाला जमिनीवर किंवा बैठे जाईत राहणारी लोक असतील, फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर राहणारी लोक असतील, ते काय सांगतात, टॉवरला चांगलं पाणी येते, आम्हाला येत नाही. शेवटी टॉवरमध्ये पाणी जमा करण्यासाठी त्यांच्याकडे वॉटर म्हणजे टँक खाली स्टोरेज कॅपॅसिटी आहे, त्यांना ती प्रोव्हिजन असते. चाळीमध्ये किंवा बैठ्या चाळींमध्ये सेपरेट वॉटर टँक नसतात की त्याच्यामध्ये पाणी घेऊन आपण या ठिकाणी ते पाणी त्याद्वारे पाणी पुरवठा करू. म्हणून नंबर 2 असा आहे की महानगरपालिकेच्या बजेटमध्ये ही तरतूद होईल का की बैठ्या चाळी असतील किंवा पहिल्या माळ्याच्या चाळी असतील त्या ठिकाणी जसं इतर मल्टी स्टोरेज टॉवरमध्ये आपण टाकी बांधून पाणी पुरवठा होतो, तसंच या लोकांना महानगरपालिकेच्या बजेटमधनं अशा ठिकाणी जिथे जागेची व्यवस्था होईल त्या ठिकाणी महानगरपालिका त्या ठिकाणी छोटे वॉटर टँक बांधून पंपाद्वारे त्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या बजेटमधनं करण्यासाठी त्या प्रोव्हिजनसाठी आपण या ठिकाणी विशेष प्रयत्न करणार का.
नंबर 3 असं आहे की आता महानगरपालिकेच्या सप्लायमध्ये विविध प्रकार आहेत. काही डायरेक्ट सप्लाय येतो, सिटी सप्लाय, काही रिझर्व्हायरच्या माध्यमातून त्या ठिकाणी सप्लाय होत असतो. प्रश्न असा आहे की या ठिकाणी जे कंट्रोल म्हणून त्यांच्याकडे एक डिपार्टमेंट आहे, ते कंट्रोल करत असते. या कंट्रोल खऱ्या अर्थानं आता तर आम्ही जास्त हट्ट धरत नाही, आम्हाला माहिती आहे की पाणी कमीच आहे. परंतु कंट्रोलमध्ये बसलेला अधिकारी हा आपल्या सोयीने त्या ज्यावेळेला तिथे निर्णय घेतो, त्याच्यामुळे या शहरामध्ये मग कुठेतरी पाण्याच्या संदर्भाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. एका बाजूला महानगरपालिकेने 15% 10% कट डिक्लेअर केल्यानंतर, कट आम्ही समजू शकतो, कट म्हणजे समजा 3चं पाणी असेल दुपारी तर ते 3:15ला आलं पाहिजे. 15% कट दिल्यानंतर पाणी येणार 4 वाजता आणि पाणी आल्यानंतर त्याला प्रेशर नसेल, कमी दाबाने ते पाणी येते आणि पुन्हा तासाभराने पाणी निघून जाते. त्याच्यामुळे तिथे कंट्रोल ज्या वेळेला चौकशी करतो त्या वेळेला आम्हाला असं त्यांच्याच माणसांकडून कळते की महानगरपालिकेच्या कंट्रोलला बसलेला जो अधिकारी आहे तो आपल्या सोयीने हे सगळं करत असतो. मग त्याला इनडायरेक्टली सूचना जातात का की आपण या ठिकाणी एरिया बघून, काही व्हीआयपी एरिया असतात त्यांच्यासाठी आपल्याला ही प्रोव्हिजन करायला पाहिजे, काही स्लम एरिया असतात तिथे थोडंसं ही अशा तऱ्हेची कुठेतरी मस्ती कंट्रोल मधनं होत असते. त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अशा तऱ्हेने कंट्रोल मधनं झालेली मस्ती लक्षात आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा आपण त्या ठिकाणी स्ट्रॉंगली कारवाई करणार का? सभापती महोदय, 3 प्रश्न या ठिकाणी सुनील शिंदे साहेबांनी विचारले. एक म्हणजे ज्यांच्या एरियामध्ये अशा पद्धतीच्या अनधिकृत नळ जोडण्या आहेत त्यांच्यावर कारवाई करत असताना त्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानं होत आहेत असं समजून कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का? हा नाही, तेच मी ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीमध्ये तो एरिया येतो त्या सभापती महोदय, ही खरी वस्तुस्थिती आहे की त्या संदर्भामध्ये देखील महानगरपालिकेला सांगितलं जाईल की अशा पद्धतीनं खरोखरच अनधिकृत न जोडण्या ज्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादानं होत आहेत त्याच्यावर देखील कारवाई करण्याची भूमिका घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना केल्या जातील. दुसरा, जो निधीचा बजेटमध्ये उपलब्ध करून द्यावा असं जे सांगितलं ते शेवटी मुंबई महानगरपालिकेचा ऍक्टच वेगळा आहे. बाकीच्या महानगरपालिकांचा ऍक्ट वेगळा आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण याचा ऍक्ट वेगळा आहे. त्यांना आपण सूचना करू शकतो पण त्यांना आपण जबरदस्ती करू शकत नाही की शासन म्हणून आम्ही सांगितलेला ठराव तुम्ही घ्याच. परंतु तुमची सूचना चांगली आहे, ती सूचना देखील आपण महानगरपालिकेपर्यंत पाठवू. आणि तिसरा प्रश्न अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण सांगितला, चौकशी अंती अधिकारी जर त्याच्यामध्ये जर सापडले त्यांच्यावर देखील कारवाई करू. कारण शेवटी नळ जोडण्या अनधिकृत आहेत, त्याच्यामुळे देखील फार मोठे लिकेजेस आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच जाणवतंय. आणि ह्याचा परब साहेब, मी एक तुम्हाला किस्सा सांगतो की त्या राईट ऑफ रिप्लाय मध्ये खूप किस्से सांगणार आहे आज. राईट ऑफ रिप्लाय मध्ये सुनील शिंदे यांचा जो प्रश्न आहे की शेवटचा जो पाणी डिस्ट्रीब्युशनचा, याच्यामध्ये अधिकाऱ्यांपेक्षा तो जो चावीवाला असतो ना, या चावीवाल्यावरती कारवाई करणार आहे की नाही तो मला दुरुस्त करायचं आहे फक्त. नाही, म्हणून मी सभापती महोदय सांगितलं की पाण्यामध्ये किंवा पाणी डिस्ट्रीब्युशन मध्ये राजकारण असू नये. कोण कुठच्या पक्षाचा चावी देणार आहे, कोण पक्षाचा चावी सोडणार आहे हे बघण्यापेक्षा तो चावीवाला जो आहे तो निपक्ष असला पाहिजे. बरोबर आहे ना भाई? कारण शेवटी पाण्यामध्ये राजकारण, आणि अशा पद्धतीनं जर कोण असं कोण चावी, आज सुनील शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावरचं तेज बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल ते की चावी सगळ्या त्यांच्याकडे आली आहे. तर त्याच्यामुळं चावीचा विषय जो आलेला आहे तो खरोखरच चावी देणारा जो माणूस आहे तो कोणाच्याही लोकप्रतिनिधीच्या दबावाला बळी पडून त्याचं राजकीय उद्देशापोटी पाणी सोडू नये ही भूमिका देखील ते घेत असतील तर त्यांच्यावर देखील शिंदेसाहेब कारवाई केली जाईल. मगाशी मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगत होतो की राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर मला देखील असं सांगण्यात आलं की MIDC मार्फत जो वॉटर सप्लाय होतो त्याच्यामध्ये देखील लिकेजेस आहेत. आणि आता जसं आमदार महोदयांनी सांगितलं की ढाब्यावर पाणी दिलं जातं, काही बारला पाणी दिलं जातं, आणि म्हणून माझ्यातला कार्यकर्ता एकदम जागृत झाला आणि आम्ही 2:30 वाजता MMR रिजन मध्ये एका ठिकाणी परबसाहेब रेड टाकली. रेड टाकल्यानंतर असं निदर्शनास आलं की सगळं MIDCच्या पाईपलाईन मधलं पाणी काढून एका मिनरल वॉटरच्या फॅक्टरीला दिलं जात होतं. त्यानंतर गाड्या धुण्यासाठी दिलं जात होतं. आता पहाटे 3 वाजता आम्ही हे सगळं केल्यामुळं मी फक्त पोलिसांना सांगितलं की सकाळी 6 वाजता FIR दाखल करा. ते देखील सगळे अधिकारी आले होते. सकाळी 6:30 वाजता पोलिसांनी मला फोन करून सांगितलं की गुन्हाच दाखल करू शकत नाही, जागेवर काहीच नाही. म्हणजे जी MIDCच्या पाईपलाईनला जोडणी होती
ती तिथनं 500 मीटरचं जिथं विंधन विहीर होती त्याला थेट जोडलेली होती आणि त्या विंधन विहिरीतनं पाणी आम्ही मिनरल वॉटरला देतोय. अशा पद्धतीचं चित्र सकाळी 6:30 वाजता तिथे होतं. त्याच्यामुळे पाणी चोरीचे प्रकार काय आहेत हे MIDC कडनं देखील आम्हाला माहिती आहेत आणि म्हणून पाणी चोरीचे प्रकार थांबलेच गेले पाहिजेत ही शासनाची भूमिका आहे आणि याच्यामध्ये जे कोण सामील असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. निरंजन यादव. आज काय ताईंवर अन्यायच आहे दिवसभर. सभापती महोदय, शेवटचं पाण्यासारखी अन्याय हे यांनी आपण केलं. आपण या प्रश्नाला न्याय देऊ ताई. मंत्री महोदयानं अन्याय केला महिलांवर. सभापती महोदय, पाण्यासारखी एक मूलभूत गरज नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी, आरोग्याशी, आर्थिक खर्चाशी आणि शहराच्या विकासाच्या टिकाऊपणाशी जोडलेला आहे. नागरिक कर भरतात परंतु त्यांना पाणी मिळण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतं. सभापती महोदय, ही अतिशय गंभीर प्रशासकीय आणि नागरी अपयश आहे हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब हा आणि खर्च झालेला प्रत्येक रुपया याचा हिशोब खरं तर नागरिकांना भेटण्याच्या दृष्टिकोनाने प्रशासनाने काम केलं पाहिजे. माझा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न हा आहे की माननीय मंत्री महोदयांना आणि प्रशासनाला की सामंत साहेब या विषयाला उत्तर देत असताना की MMR म्हणून आपण या सर्व महानगरपालिकेंना एक स्वतंत्र तृतीय पक्ष जलरेखा तातडीने करावा. म्हणजे आपलं वॉटर ऑडिट करण्याच्या संदर्भातलं, त्याचबरोबर टँकरची जी व्यवस्था आहे त्याची परीक्षण आपण करावी. कारण किती टँकर्स महानगरपालिकेचे अधिकृत आहेत. सभापती महोदय, अनेक महानगरपालिकेमध्ये माननीय राजन सिंग साहेबांनी त्यांच्या प्रश्नामध्ये मगाशी विचारलं की अनधिकृत टँकर किती आणि अधिकृत टँकर किती हेच माहीत नाही. त्याच्यामुळे अधिकृत टँकर्सची यादी आपण जाहीर करणार का? बिनमहसुली पाणी आणि जलगलतीच्या संदर्भातलं ज्या ज्या ठिकाणी पाणी लिकेज आहे त्याच्या संदर्भात आपण काय कारवाई करणार? सभापती महोदय, बारवी डॅमच्या वॉटर कनेक्शनला अनेक ठिकाणी वॉटर जे मेन पाईप आहे त्याला अनेक ठिकाणी मगाशी माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की भोकं पाडले. तसंच बारवी डॅमच्या याला भोकं पाडले आणि त्याच्यावरती कार सर्व्हिस सेंटर्सचं काम चालू आहे. तर त्याच्या संदर्भात आपण काय कारवाई करणार हा माझा दुसरा सभापती महोदय प्रश्न आहे. सभापती महोदय, एक कालबद्ध आराखडा आपण जाहीर करणार या दृष्टिकोनाने या अपेक्षेने आम्ही हा प्रश्न विचारतोय. त्याच्यामुळे परत एकदा प्रश्न विचारतो की आपण थर्ड पार्टी या वॉटर ऑडिटच्या संदर्भातली कारवाई हे करणार का? त्याचबरोबर सभापती महोदय, डिसॅलिनेशन प्लांट संदर्भातलं माननीय मंत्री महोदयांनी मगाशी सांगितलं, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झाला. तो निर्णय निश्चितपणे स्वागतार्ह आहे. याच्यामधलं फक्त मला समजून घेणं हे सभागृहाला आपण अवगत करावं की 4 वर्षात आपण हा प्रोजेक्ट पूर्ण होईल असं सांगितलं, पण या डिसॅलिनेशन प्लांट मधनं जे पाणी येणार आहे ते पाणी कुठल्या महानगरपालिकेला किती MLD हे देण्याच्या संदर्भातलं नियोजन आपण केलं आहे का? आणि या संदर्भातला निर्णय घेत असताना सभापती महोदय, एक शेवटचा प्रश्न की जे मगाशी प्रवीण भाऊ वारंवार विचारत होते की आपण मोठे टावर उभारतोय, त्यांना आपण CC देतोय, मग हे CC देताना आपल्याला पहिलेपासनं पाण्याचा आढावा नव्हता का की एवढी घरं, एवढी फ्लॅट्स, एवढे युनिट येणार आहेत, एवढे नागरिक येणार आहेत, तर यांना आपण पाणी देऊ शकतो का? तर अशा परिस्थितीमध्ये नवीन कुठलाही प्रोजेक्ट जर आज महानगरपालिकेमध्ये कुठल्याही MMR मध्ये होणार असेल तर पाण्याचा आपल्याला या संदर्भात लक्षवेधीमध्येच राजन सिंग यांनी म्हटलेलं आहे की 4665 दशलक्ष लिटर हे पाण्याची मागणी आहे. मुळात देऊ शकतोय आपण 4100. तर आपण नवीन कुठल्याही प्रोजेक्टला CC न देण्याचे आदेश MMR मधल्या सगळ्या महानगरपालिकेला देणार का? सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी जो प्रश्न विचारला होता बिल्डिंगच्या बाबतीत तोच निरंजन डावकर साहेबांनी विचारलेला आहे. त्याच्यामुळे प्रवीण दरेकर साहेबांना उत्तर दिलेलं जे मी होतं तेच निरंजन डावकर साहेबांचं प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे की मगाशी देखील मुंबईच्या संदर्भातली लक्षवेधी सुरू होती. निरंजन डावकर साहेबांनी, त्यांचा तो अधिकार आहे, उठले आणि लक्षवेधी ठाण्यापर्यंत घेऊन गेले. माझी त्यांना विनंती आहे की मुंबईची लक्षवेधी असताना नाही बोलतो ना, माझी त्यांना विनंती अशी आहे की त्यांनी स्वतंत्र ठाण्यावर
स्वतंत्र MMR रिजनवर स्वतः मेहनत घेऊन एखादी लक्षवेधी जर लावली तर आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं चर्चा करू शकतो. आणि सन्माननीय सदस्यांनी जी एक अतिशय चांगली सूचना केली की MMR रिजनमध्ये देखील पाण्याच्या बाबतीमध्ये अनियमितता कोण करत असेल, अनधिकृत जोडण्या कोण करत असेल तर तसे निर्देश जसे मुंबई महानगरपालिकेला आपण देणार आहोत तसेच निर्देश MMR रिजन मधल्या महानगरपालिकेला देऊ. मनीषा ते सभापती महोदय, शेवटचा प्रश्न चला. सभापती महोदय, मंत्री महोदय, खर तर या पाणी प्रश्नावर मुंबईच्या त्याला मी एकमेव उत्तर असं आहे, त्याच्या पुढची पायरी मला माननीय मंत्री महोदयांकडून पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कायदा 2005चा आहे आणि OC मधल्या प्रवीण भाऊ दरेकर सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये खूप मास्टरी त्यांची आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यांना ते आम्हाला शिकवत असतात आणि ते चांगलं आहे, चांगला विषय त्यांनी चालू केलाय. परंतु OC देत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंय की नाही, बरं केलंय त्याला टिक मार्क करणार, परंतु ते कार्यान्वित आहे की नाही. जेव्हा बिल्डिंग सोसायटीला ट्रान्सफर केली जाते तिथल्या सदस्यांना तर ते रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ती कार्यान्वित आहे की नाही हे आपण पाहणार का, किंवा याची काहीतरी एक यंत्रणा उभारणार का. टँकरवाल्यांना पाणी कुठून मिळतं, आपण इकडे म्हणतो की ग्राउंड वॉटर खाली चाललेलं आहे, भूजल खाली चाललंय, मग या टँकरवाल्यांना कुठून पाणी मिळतं आणि महागड्या दराने लोक पाणी विकत घेतात. तर या टँकर माफियांचा एकदा पूर्ण त्यांचा ऑडिट करा, किती आहेत किती नाही ते आपण करणार का. मुंबई सारख्या शहरामध्ये हजारो विहिरी होत्या, त्या विहिरी आता नामशेष झालेल्या आहेत, मग या विहिरींचं आपण पुनरुज्जीवन करणार का. आणि चौथा प्रश्न मंत्री महोदय, आपण त्या दिवशी उत्तर दिलं, डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे, तर याचा देखील पुन्हा एकदा अभ्यास आपण करणार का. डेटा सेंटरला पाणी पुरवण्या फ्रेश वॉटर जे लागणार आहे ते इतर लोकांवर अन्याय होऊन ते तिथे मिळू नये आणि ते तुम्ही करणार का. हे असं मध्ये नाही विचारलं. मध्ये नाही, बरोबर आहे. मध्ये नाही, बरोबर. सन्मान्य सभापती महोदय, मनीषाताईंनी 2 प्रश्न या ठिकाणी विचारले की टँकर माफियांच्या बाबतीमध्ये नळ जोडणीच्या बाबतीमध्ये फार मोठ्या पद्धतीने ड्राईव्ह घेऊन ज्यावेळी कार्यवाही होईल त्यावेळी टँकर माफियांची दुकानं देखील बंद होणार. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण डेटा सेंटरच्या बाबतीमध्ये ताई या ठिकाणी उल्लेख केला, मी परवाच्या लक्षवेधीमध्ये सांगितलं की डेटा सेंटरच्या बाबतीमध्ये 2023ला आलेली पॉलिसीवरच आपण अभ्यास करून बोलतोय. 2024ला जी पॉलिसी आली त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की ज्या कंपन्या डेटा सेंटर तिथं प्रकल्प सुरू करणार आहेत त्यांनी MMR रिजन मधलं सगळं जे सांडपाणी आहे त्याच्यावर टर्सरी वॉटर तयार करून ते त्यांना वापरायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या पाण्यावर, पिण्याच्या पाण्यावर काय परिणाम होणार नाही, फ्रेश वॉटरवर काय परिणाम होणार नाही. आणि दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की नाही, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पण जो विषय आहे त्याच्यामध्ये ते पूर्णतः कार्यान्वित झाल्याशिवाय त्यांनी परवानगी देऊ नये अशा पद्धतीचे देखील नियम आपल्याला करता येतील. पण याच्यामध्ये महानगरपालिकेनं लक्ष घातलं पाहिजे आणि रेन हार्वेस्टिंग सिस्टीम चांगली असल्याशिवाय पुढे जाऊ नये या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील. शेवटचा प्रश्न निरंजन चला. एक फक्त थोडक्यातच तोच प्रश्न विचारतो की डिसॅलिनेशन प्लांट संदर्भातली आपण जी घोषणा केली त्या घोषणेमध्ये आपण प्रत्येक महानगरपालिकेचं नियोजन काही केलं आहे का. कारण आपल्याला आता सध्या या इकडे वाढती लोकवस्ती हे नजरेसमोर ठेवून पुढचं 4 वर्षामध्ये हे पूर्ण प्रोजेक्ट उभं राहणार आहे. 4 वर्षानंतर लोकवस्ती अजून 3 पट झालेली असेल तर याच्या संदर्भातलं कुठल्या महानगरपालिकेला आपण किती पाणी देणार याच्या आपल्या डोळ्यासमोर काही नियोजन आहे का, ते आपण नियोजन सभागृहाला अवगत करावं एवढाच प्रश्न. सभापतीमध्ये मगाशी मी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी चितळे समितीनं जे काही उपाय सुचवले त्याच्यामध्ये निःक्षारीकरण 2 प्रकल्प जे आहेत हे मुंबई महानगरपालिकेसाठीच आहेत, MMR रिजन साठी नाहीत. लक्षवेधी क्रमांक 2. लक्षवेधी क्रमांक 2 लाड साहेब, लक्षवेधी क्रमांक 2 संपले, बाकी गेलंय पुढे ते. माझं नाही, लक्षवेधी 5 क्रमांक 347 पुढे ढकलली. वितरित केल्याप्रमाणे 2 क्रमांक 347 राजा सांगली जिल्ह्यात 2200हून अधिक ट्रान्सफॉर्मर गोष्ट बोलत नाहीत. आहे ना मॅडम आहे बसले, आहे ना, बोलल्या ना. पैकी अनेक ठिकाणी DP अत्यंत धोकेदायक अवस्थेत आहे असे गंभीर बाब 10 जून 26 रोजी व त्यानुसार उघडीस येणे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज वितरण व्यवस्था
कोलमडले, अक्षरशः धोकादायक झाले असणे, जीर्ण वीज वाहिन्या, उघडे व धोकादायक डीपी, गंजलेल्या झुकलेले खांब, झाडाच्या फांद्यातून जाणाऱ्या वाहिन्या आणि वारंवार तांत्रिक बिघाडामुळे या ग्राहकांना शेतकऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे. त्यातून 200हून अधिक गावात 25 ते 30 वर्षानंतर वाहिन्या बदलणे आवश्यक असताना सुद्धा एकही बदलले नाही. आज 62 ते 1962-1970 या कालावधीत उभ्या केलेल्या जुन्या जीर्ण वाहिन्या वीज पुरवठ्यातून जात आहे. लटक वाहिन्या, ऊस, बागा इतर पिके जळतात, त्यात तुटतात आणि जळतात. अनेकदा शॉर्ट सर्किट उभ्या पिकांना आग लागलेल्या घटना झाल्या. पिन, इन्सुलेशन आणि इतर साहित्य निकामी झाल्याने वीज खंडित होणे, वीज कमी होणे, तांत्रिक बिघाड, खराब इन्शुरन्स यामुळे खांबात विद्युत उतरणे. या भागात ईश्वरपूर विटा येथे 300हून अधिक डीपी दरम्याने अवस्थेत असून बहुतांशी डीपी दारे नसलेले म्हणजे खोकेच नाहीत. त्याला माणसं स्वतः हात लावतात का, तर यांच्याकडे माणसं नाहीत. MSCBकडे माणसं नाहीत, आहे ती कॉन्ट्रॅक्टर माणसं नाहीत आणि ती कुठलाही धोक्यात जात नाहीत. लोकांना मग